उत्तर पश्चिम मुंबई अर्थात वायव्य मुंबई। वर्सोवा अंधेरीपासून दिंडोशी गोरेगाव पर्यंतचा पश्चिम उपनगराचा भाग। मुंबईतलं जंगल अशी ओळख असलेली आरे कॉलनी। सरकारी दूध उत्पादन केंद्र असलेली महानंदा डेअरी। बॉलिवूडचा आधार असलेली फिल्म सिटी। जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेली जुहू चौपाटी याच मतदारसंघामध्ये येते। संमिश्र लोकवस्ती असल्यामुळे मिनी इंडिया अशी या मतदारसंघाची ओळख आहे। मुंबईचं उपनगर असूनही इथल्या समस्या वर्षानुवर्ष सुटलेल्या नाहीत। पत्राचाळ सारखे अनेक पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले। बैठ्या चाळींच्या पुनर्विकासांचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही। विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही कायम आहे। वनजमिनींवरील आदिवासी पाड्यांचा प्रश्न सुटलेला नाही। वाहतूक समस्या तर पाचवीला पुजली आहे। एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता। सध्या हा गड शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय। 2009 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत यांनी शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना 38,000 मतांनी हरवलं। 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांनी पराभवाचा वचपा काढला। त्यांनी गुरुदास कामत यांना पराभूत केलं। 2019 मध्ये पुन्हा गजानन कीर्तिकर खासदार झाले। त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपमांचा दारुण पराभव केला। विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेना ठाकरे गटाचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार इथं आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर शिवसेना शिंदे गटात गेले, तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर ठाकरे गटातच राहिले। आता ठाकरे गटानं लोकसभेसाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली, तर मुलाच्या विरोधात निवडणूक लढणार नाही अशी भूमिका गजानन कीर्तिकर यांनी घेतली। त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण हा तिढा अजून सुटलेला नाहीये। शिवसेना शिंदे गटाकडून जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा आहे। अमोल कीर्तिकरांवर खिचडी चोर अशी टीका करत त्यांचं काम करायला संजय निरुपमांनी नकार दिला। त्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली। ते देखील शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं समजतंय। त्याशिवाय एखाद्या सिनेकलावंताला रिंगणात उतरवण्याच्या दृष्टीने देखील चाचपणी सुरू झाली आहे। अनेक वर्ष मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या सगळ्या राजकारणात होतो, परंतु त्यांनी जेव्हा वेगळा निर्णय घेतला त्याच्यानंतर राजकीय आशीर्वाद त्यांचा मला मिळणार नाही ह्याची मला कल्पना आहे। परंतु मला असं वाटतं जे आहे ते सत्य आहे ते मानूनच पुढे जायला पाहिजे। वडील जरी माझ्यासोबत आज नसले तरी शिवसेनेतले अनेक ज्येष्ठ लोक, अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी वडिलांसमान माझ्यासोबत आहेत आणि मला नक्की आशा आहे की या सर्वांच्या आशीर्वादामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीची लढत या उत्तर पश्चिममध्ये होईल। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेले रवींद्र वायकर आणि पाल्यापाचोळ्यासारखे उडत आलेले महाराष्ट्रद्रोही संजय निरुपमांना पाठिंबा देणार नाही असा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी दिला। त्यामुळे महायुतीची आणखीनच कोंडी झाली आहे। अमोल कीर्तिकरांसाठी शिवसेना ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेलं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदे यांना या ठिकाणी उमेदवारच सापडत नाहीये। त्यामुळे शिंदे आता नेमकं कुणाला घोड्यावर बसवणार याची चर्चा सध्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ सिद्दीकीसह गणेश कवडे, जी 24 तास, मुंबई।